मध्य प्रदेशातील जोरदार पावसामुळे तापी नदीला पूर आला। या पुरामुळे जळगावमधील हतनूर धरण पूर्ण भरलं असून धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आलेत। या पाण्यामुळे तापी नदी ओसंडून वाहते। दरम्यान तापीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आमचे जळगावचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, मध्य प्रदेशातील पावसाने खरं तर हतनूर धरण भरलेलं आहे आणि तापी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्याचं कळतंय। काय अधिक माहिती आहे? अश्विन, गेल्या 2-3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालला आहे आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात गेल्या 4 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। जवळपास 200 मिलीमीटर पाऊस त्या परिसरात झालेला असल्यामुळे हा जो काही तापी नदीला येणारा पूर आहे हा मध्य प्रदेशामध्ये जो काही पाऊस होतो त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर येतो आणि या तापी नदीवर असलेलं हे जे काही हतनूर धरण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि या यंदाच्या मोसमातलं सगळ्यात पहिल्यांदा हे सर्व म्हणजे 41 दरवाजे या क्षणाला उघडण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणावरती जलसाठा अजूनही तिकडनं येत असल्यामुळे अजून जवळपास 1-2 दिवस पर्यंत सुद्धा कदाचित हे दरवाजे उघडले राहण्याची शक्यता आहे। पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती विसर्ग आता या क्षणाला सुरू आहे आणि असं पाहिलं तर पाऊस अजूनही सुरूच आहे। म्हणजे राज्यातही चालला आहे आणि मध्य प्रदेशातही चाललेला आहे। जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मात्र हतनूर धरणाचे दरवाजे उघडेच राहतील असं आपल्याला म्हणता येईल। चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।